भवतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। छान. नमस्कार मंडळी, आपण 6व्या अध्यायात जवळजवळ संपत आलेला आहे. आता आज आपण आधी मी म्हटलं होतं त्याच्याऐवजी शोभाताई पहिले म्हणणार आहे, नंतर केतकी आणि नंतर मनीषाताई असे आपण घेऊया. आणि सुषमा येते 1-2 मिनिटात येते. तर आपण असं करू, शोभाताई तुम्ही सुरू करा आणि तुमचं झाल्यानंतर आपण तिचा गोषवारा घेऊया, नाही का? ओके, चालेल. रोहित, आपण शेअर करू, स्क्रीन शेअर करूया. शोभाताई आधी वाचतील. 24 पासून ना. संकल्प प्रभवा कांताम यस्य त्वा सर्वान् शेषतः मनसैवेद्यत्र इंद्रिय आहे तिथे म्हणून गम्य समंततः. ओके. संकल्पापासून उत्पन्न होणाऱ्या सर्व कामांना निःशेष टाकून व सर्व इंद्रियांचे सर्व बाजूंनी मनाने नियमन करून. पण बाबा अर्जुना, एका प्रकाराने तो योग सोपा आहे. तो कसा म्हणशील तर संकल्पाला पुत्रशोक दाखवावा. संकल्पाचा पुत्र जो कामविषय वासना तो नाहीसा करावा. हा संकल्प जर विषय वासना मेल्या असे ऐकलं व इंद्रिय नेमलेल्या स्थितीत आहेत असे पाहिल तर तो ऊर फुटून प्राणास मुके. असे हे वैराग्याने केले तर संकल्पाची येरझार संपते व बुद्धी धैर्याच्या महालात सुखाने वास करते. परितोची योगू बापा एके परी आहे सोपा. जरी पुत्र शोकू संकल्पा दाखविजे. हा विषयाते निमालिया ऐके. इंद्रिये नेमाची या धारणी देखे. तरीही ये घालुनी मुके जीवितासी. ऐसे वैराग्य हे करी तरी संकल्पाची सरे वारी. सुखे धृतीची या धवळारी बुद्धी नांदे. आता हे दोन्ही एकत्र वाचायचे, 25 आणि 26. ओके. शनै शनै रूप मेद बुद्ध्वा धृती गृहीतया आत्मसंस्थं मनः कृत्वा न किंचिदपि चिंतयेत. यतो यतो निश्चरति मनश्चंचलमस्थिरं ततस्ततो नियमयित्वा आत्मन्येव वशं नयेत. धैर्ययुक्त असा बुद्धीने हळूहळू बाह्य प्रपंचापासून मनाचा उपरम करावा व मनाला आत्म्याच्याच ठिकाणी स्थित करून दुसऱ्या कशाचेही चिंतन करू नये. चंचल वृत्ती अतएव अस्थिर असे मन आत्म्याकडून निघून ज्याच्या ज्याच्यामुळे बाहेर जाते त्याच्या त्याच्यापासून नियमन करून त्याला आत्म्याच्याच ताब्यात आणावे. बुद्धी जर धैर्याला आश्रयस्थान झाली तर ती मनाला अनुभवाच्या वाटेने हळूहळू आत्मानुभवात कायमचे स्थिर करते. याही एका तऱ्हेने ब्रह्मप्राप्ती आहे याचा विचार कर. आणि हे जर तुला साध्य होत नसेल
तर आणखीन एक सोपी युक्ती आहे, ती ऐक. आता तू जो निश्चय करशील त्याच्या आज्ञेच्या बाहेर जो जो नियम कधी जाणार नाही, अशा प्रकारचा हा एकच नियम जीवाभावापासून तू आपलासा कर. जर एवढ्याने चित्त स्थिर झाले तर सहजच काम झाले, आणि जर एवढ्याने ते स्थिर झाले नाही तर त्याला मोकळे सोडून द्यावे. मग मोकळे सोडले असता ते जेथे जेथे जाईल तेथून नियमच त्यास परत घेऊन येईल. अशा रीतीने यालाही स्थैर्याची सवय होईल. बुद्धिधैर्या होय वासवटा, तरी मना ते अनुभवाची या वाटा. हळूहळू करी प्रतिष्ठा आत्मभुवनी, याही एके परी प्राप्ती आहे विचारी. हे न ठके तरी सोपारी, आणि काय के आता नियम चुहा एकला, जीवे करावा आपुला. जैसा कृत निश्चयाची या बोला, बाहेरा नोहे. जरी ये तुलेनी चित्त, चित्त स्थिरावे, तरी काजा आले स्वभावे. न राहे तरी घालावे मोकलुनी, मग मोकलिले जेथ जेथ जाईल, तेथुनी नियमुची घेऊनी येईल. ऐसेनी स्थैर्याची होईल सवेय या. प्रशांत मनसंयेनं योगीनं सुखमुत्तमम्. उपैति शांतरसजं राच शांत रजसम ब्रह्मभूतमकल्मषम. याप्रमाणे अभ्यास केल्याने ज्याच्या मनाला उत्तम शांती मिळाली आहे, ज्याचा रजोगुण नाश पावला आहे, जो पापपुण्यादिकांविरहित आहे व जो ब्रह्मस्वरूप झाला आहे, अशा योग्याला श्रेष्ठ असे सुख प्राप्त होते. नंतर काही एक वेळाने त्या स्थैर्याच्या योगाने मन सहज आत्मस्वरूपाजवळ येईल, आणि मनाने त्या आत्मस्वरूपास पाहिल्याबरोबर ते मन स्वतः आत्मरूप होऊन जाईल. तेव्हा त्या अद्वैत स्वरूपात द्वैत नाहीसे होईल, आणि नंतर हे सर्व त्रैलोक्य ऐक्याच्या तेजाने प्रकाशित होईल. आकाशामध्ये निराळे दिसणारे जे मेघ ते नाहीसे झाल्यावर ज्याप्रमाणे संपूर्ण विश्व आकाशानेच भरलेले असते, त्याप्रमाणे आत्मस्वरूपी चित्त लयाला गेले की संपूर्ण विश्व चैतन्यमयच होते. या सुलभ उपायाने अशी एवढी मोठी प्राप्ती होते. पाठिके तुलेनी एके वेळे, तया स्थैर्याचे निमेळे. आत्मस्वरूपाजवळे येईल सहजे, तया ते देखुनी अंगा भडेल. तेथ अद्वैती द्वैत बुडेल, आणि ऐक्य ते जे उघडेल. त्रैलोक्य हे आकाशी दिसे दुसरे, ते अभ्रजई विरे. तै गगनची का भरे विश्व जैसे. तैसे चित्तलया जाये, आणि चैतन्याची आघवे होये. ऐसी प्राप्ती सुखोपाये आहे येणे. 28 पण मीच म्हणायचंय का? हो हो 30 हा, पर्यंत म्हणायचे, छोटे छोटे आहेत ना. ओके. हं. युञ्जनैव सदात्मानं योगी विगतकल्मषः, सुखेन ब्रह्म संस्पर्श अत्यंतं सुखमश्नुते. या प्रकारे सर्वदा मन आत्म्याच्या ठिकाणी स्थिर करणारा योगी पापांनी विरहित होतो व अनायासाने ब्रह्मसाक्षात्कार रूपी आत्यंतिक सुख भोगतो. संकल्पाच्या संपत्तीचा, विषय वासनांचा त्याग करून पुष्कळांनी या सोप्या योग मार्गाचा अनुभव घेतला आहे. ते पुरुष अनायासे परब्रह्माच्या आत आले. ते कसे? तर मीठ पाण्यात मिळाले असता पाण्यात सोडून जसे ते वेगळे राहत नाही, त्याप्रमाणे त्या योग्याची जेव्हा परब्रह्माशी मिळणी होते, तेव्हा वरील मीठ पाणी यांच्या दृष्टांताप्रमाणे एक स्वरूपाची स्थिती होते. मग समरसतेच्या मंदिरात संपूर्ण जगासह त्याला महासुखाची दिवाळी दिसते. आपल्या पायांनी आपल्या पाठीवर चालण्यासारखे हे आहे. अर्जुना, म्हणून जर ते तुला करता येणार नाही तर दुसरे सांगतो, ऐक. या सोपिया योग स्थिती
उकलवू देखिला गा बहुती, संकल्पाची या संपत्ती रुसोनिया, ते सुखाचे नि सांगाते, आले परब्रह्मा आतवते, तेथ लवण जैसे जळाते, सांडू नेणे तैसे होय तिये मेळी, मग सामरस्याची या राऊळी, महासुखाची दिवाळी जगेसी दिसे, ऐसे आपले पायवरी, चालिजे आपुले पाठीवरी, हे पार्था नागवे तरी आन ऐके किती सर्व छान भूत. वाचता तुम्ही. हा. थांबू. नाही नाही, म्हटलं तुम्ही खूप छान वाचताय. थँक्यू. 29 आणि 30 एकत्र हा वाचेल. हा. सर्वभूतस्थनमात्मानं सर्वभूतानि चात्मनि, ईक्षते योगयुक्तात्मा सर्वत्र समदर्शनः, यो मा पश्यति सर्वत्र सर्वच मयि पश्यति, तस्याहं न प्रणश्यामि स च मे न प्रणश्यति. ज्याचे मन योगयुक्त झाले आहे तो प्राणीमात्रांच्या ठिकाणी आत्म्यास पाहतो व आत्म्याच्या ठिकाणी प्राणीमात्र आहेत असे पाहतो. तो सर्व ठिकाणी समदृष्टी होतो. जो मला सर्वत्र पाहतो आणि माझ्या ठिकाणी सर्व पाहतो त्याला मी कधी दृष्टीआड होत नाही व तो मला कधी दृष्टीआड होत नाही. आणि मी तर सर्व देहांमध्ये आहे, यात विचार करण्यासारखे काही नाही. आणि त्याचप्रमाणे माझ्या ठिकाणी हे सर्व आहे, हे असेच बनलेले आहे व परस्पर मिसळलेले आहे. पण अरे, बुद्धीने एवढे ग्रहण मात्र केले पाहिजे. एरवी तरी अर्जुना, जो ऐक्याच्या समजुतीने मी सर्व भूतात सारखा व्यापून राहिलेलो आहे असे जाणून मला भसतो, प्राण्यांच्या भेदाने ज्याच्या अंतःकरणात द्वैत उत्पन्न होत नाही आणि जो सर्व ठिकाणी माझे केवळ एकत्वच जाणतो, अर्जुना, मग तो माझ्याशी एकच आहे असे बोलणे व्यर्थ आहे. कारण असे जरी बोलले नाही तरी तो मीच आहे. एक मिनिट दिवा व- थांबायचे. हा, शोभाताई, एक मिनिट थांबायचे. हा. हा खूप महत्वाचा भाग आहे याच्यातला. तर या 2 श्लोकांमधून त्यांनी आपल्याला ईश सर्वभूतानाम हे जे आपलं तत्व आहे, म्हणजे आपण अहम ब्रह्मास्मी हे पहिलं स्टेप आहे. दुसरी स्टेप जी आहे ती सर्वीकडेच ब्रह्म आहे, म्हणजे प्रत्येक प्राण्यामध्ये ब्रह्म आहे, प्रत्येक वस्तूमध्ये ब्रह्म आहे. हा जो भाग आहे तो या 2 श्लोकांमधून आपल्याला सांगितलाय. खूप महत्वाचे आहेत हे 2 श्लोक. तर त्याच्यामध्ये हा जो तुम्ही आता वाचलं की सर्व देहांमध्ये मी आहे आणि सगळ्या प्राण्यांमध्ये पण आहे. म्हणून मग प्राण्यांच्या भेदामुळे ज्याला काही असं द्वैत वाटत नाही, म्हणजे याच्यावरून मला नेहमी ज्ञानेश्वरांची रेड्याची गोष्ट आठवते. बरोबर. रेड्याने त्याला, म्हणजे त्यांनी रेड्याला बोलायला लावलं, ते म्हणजे काही तो काय चमत्कार नव्हता. त्यांना हे अगदी पटलं होतं मनापासून की माझ्यामध्ये जो आत्मा आहे तसाच तो त्या त्याच्या रेड्यामध्ये आहे. तर मी जे काय करू शकतो तो रेड्या पण करू शकतो. हे इतकं महत्वाचं तत्व त्यांनी आपल्याला तेव्हा सांगितलेलं होतं. तर म्हणून हे ज्या 2 ओळी आहेत की प्राण्यांच्या भेदाने ज्याच्या अंतःकरणात द्वैत उत्पन्न होत नाही आणि तो सर्व ठिकाणी मीच आहे असं एकत्वाने जाणतो. म्हणजे त्याला माहिती असतं की सगळ्या रेड्यामध्ये सुद्धा तोच आहे, ब्रह्मच आहे, माझ्यामध्ये जो ब्रह्म आहे तो. तर हा महत्वाचा विचार त्यांनी इथे सांगितलेला आहे. जाऊया पुढे. दिवा व त्याचा प्रकाश हे जसे दोन्ही एकच आहेत, त्याप्रमाणे तो माझ्या ठिकाणी आणि मी त्याच्या ठिकाणी ऐक्यतेने आहोत. ज्याप्रमाणे जेथपर्यंत पाणी आहे तेथपर्यंत ओलावा आहे, अथवा आकाशाच्या बरोबरीने पोकळी आहे, त्याप्रमाणे माझ्या रूपाने तो पुरुष रूपवान आहे. तरी मी तव सकळ देही असे एथ विचारू नाही, आणि तैसेची माझ्या ठाई सकळ असे. हे ऐसेची संचले परस्परे मिसळले, बुद्धी घेपे एतुले होवा वेगा. एरवी तरी अर्जुना, जो एकवटलिया भावना, सर्वभूती अभिन्ना माते भजे. भूताचे नि अनेकपणे अनेक नो हे अंतःकरणे,
केवळ एकत्वची माझे जाणे सर्वत्र जो. मग तो एक हा मिया बोलता दिसतसे वाया. एरवी न बोलिजे तरी धनंजया तो मीची आहे. दीपा आणि प्रकाशा एकवंकीचा पाडू जैसा तो माझा ठाई तैसा मी तया माझी. जैसा उदकाचे नि आयुष्ये रसू का गगनाचे नि माने अवकाशू तैसा माझे नि रूपे रूपसू पुरुष तो गा. छान. थँक्यू शोभाताई. आता पुढचं मी वाचते. हम्म. तुला याच्यासाठी मदत हवी आहे का श्लोक वाचायला? नाही, मी वाचते. सर्वभूतस्थितं यो मां एकत्वम एकत्वमास्थितः सर्वथा वर्तमानोऽपि स योगी मयि वर्तते. माझे एकत्व जाणून राहणारा जो योगी सर्व भूतांच्या ठायी असलेल्या मला सेवितो, तो देह, नाम इत्यादी सर्व उपाधींनी युक्त असला तरी मी मत्स्वरूप झालेला असतो. अर्जुना, ज्याप्रमाणे वस्त्रामध्ये केवळ एक सूतच असते, त्याप्रमाणे ज्याने अद्वैत बोधाने सर्व ठिकाणी केवळ मलाच पाहिले आहे, अथवा अलंकाराचे आकार जरी पुष्कळ आहेत, तरी त्याप्रमाणे सोनी पुष्कळ नाहीत, अशी अचल पर्वताप्रमाणे ज्याने एकच स्थिती केली आहे, अथवा झाडाची जितकी पाने आहेत तितकी रोपे लावली नाहीत, अशा अद्वैत दिवसाने ज्यास द्वैताची रात्र उजाडली, अशा रीतीने जो अनुभवाच्या योग्यतेने माझ्या बरोबरीचा ठरतो, तो पंचमहाभूतात्मक शरीरात जरी असला तरी मग सांग बरं, तो देहादात्म्य घेऊन देहात कसा अडकून राहील? माझे सर्व व्यापकपण त्याच्या अनुभवाने कवटाळले आहे, म्हणून त्याला व्यापक असे जरी म्हटले नाही तरी तो सहज व्यापक आहे. आता तो देहधारी जरी असला तरी तो देहाचे तादात्म्य घेत नाही. अशी ही त्याची स्थिती शब्दांनी सांगण्याजोगी करता येईल काय? जेणे ऐक्याची दिठी सर्वत्र मातेची किरीटी, देखिला जैसापटी तंतु एकू, का स्वरूपे ती बहुते आहाती, परी तैसी सोनी बहुवे न होती. ऐसी ऐक्याचळाची स्थिती केली जेणे, नातरी वृक्षाची पाने जेतुली, तेतुली रोपे नाही लाविली. ऐसी अद्वैत दिवसे पाहिली रात्री जया, तो पंचात्मकी सापडे, मग सांग पा कैसेनी अडे, जो प्रतीतीचेनी पाडे मजसी तुके. माझे व्यापकपण आघवे, गवसले तयाचेनी अनुभवे, तरी न म्हणता स्वभावे व्यापकू जाहला. आता शरीरी तरी आहे, परी शरीराचा तो नोहे, ऐसे बोलवरी होय ते करू ये काही. आत्मौपम्येन सर्वत्र समं पश्यति योऽर्जुन, सुखं वा यदि वा दुःखं स योगी परमो मतः. हे अर्जुना, सर्व ठिकाणी जो आपल्यासारखे पाहतो, सुख अथवा दुःख हेही जो आपल्यासारखे पाहतो, आपल्याहून भिन्न जाणत नाही, तो योगी अत्यंत श्रेष्ठ अशा अवस्थेला पोहोचलेला आहे असे जाणावे. म्हणून त्याचे विशेष वर्णन करणे राहू दे. जो तत्ववेत्ता सर्व चराचर आपणासारखेच निरंतर पाहतो, सुखदुःखादी कर्मे अथवा पुण्य पापादी कर्मे अशी ही द्वंद्वे जो मनाने जाणतच नाही, हे समविषम भाव, बरे वाईट, आणखी ही सर्व निरनिराळ्या प्रकारच्या वस्तू ह्या जसे काही आपले अवयव आहेत असे तो समजतो. हे वेगवेगळे काय सांगावे,
ज्याला सर्व त्रैलोक्यच आपण आहोत असे ज्ञान सहजच प्राप्त झाले आहे, त्यालाही एक देह आहे आणि लोकात त्याला सुखदुःखीही म्हणतात, हे खरे आहे. परंतु आमचा अनुभव असाच आहे की तो परब्रह्म आहे. म्हणून आपल्या ठिकाणी जगत पहावे आणि आपणच जगत व्हावे, अशा एका साम्याचीच हे अर्जुना तू उपासना कर. तू समदृष्टी ठेव, असे आम्ही एवढ्याच करता तुला पुष्कळ प्रसंगी म्हणत आलो. कारण साम्यापलीकडे या जगात दुसरा लाभ नाही. म्हणून असो ते विशेषे आपण पया सारिखे, जो चराचर देखे अखंडित सुख दुःखादी वर्मे, का शुभाशुभे कर्मे दोन्ही ऐसी मनोधर्मे नेणेची जो, हे समविषम भाव आणि काही विचित्र हे जे सर्व, ते मानी जैसे अवयव आपुले होती, हे एकैक काय सांगावे, जया त्रैलोक्यची आघवे, मी ऐसे स्वभावे बोधा आले. तया हि देह एकू करी आथी, लौकिकी सुखदुःखी तया ते म्हणती, परी आम्हा ते ऐसेची प्रतीती परब्रह्मची हा. म्हणून आपण पा विश्व देखिजे आणि आपण विश्व होईजे, ऐसे साम्यची एक उपासिजे पांडवा गा. हे तू ती बहुती प्रसंगी आम्ही म्हणू याची लागी, जे साम्या परवती जगी प्राप्ती नाही. आता त्यांनी म्हटलंय की सगळं सारखं समजायचं, म्हणजे सुख दुःख सगळं सारखं समजायचं. पण एवढं काही सोपं नाही आहे की सुख आणि दुःख सगळं एकत्र समजायचं. तर आता अर्जुन काय म्हणतात त्याच्यावर बघूया, आणि मग कदाचित आपणच म्हणतो अर्जुन सुद्धा. अर्जुन उवाच योऽयं योगस्त्वया प्रोक्तः साम्येन मधुसूदन, एतस्याहं न पश्यामि चञ्चलत्वात् स्थितिं स्थिराम्. चञ्चलं हि मनः कृष्ण प्रमाथि बलवद् दृढम्, तस्याहं निग्रहं मन्ये वायोरिव सुदुष्करम्. अर्जुन म्हणाला, हे मधुसूदना, तू जो हा समदर्शनाचा योग सांगितलास, तो मन हे चंचल असल्यामुळे माझ्या ठिकाणी स्थिर राहील असं मला वाटत नाही. हे कृष्णा, मन चंचल, क्षोभक, बलयुक्त व वळवण्यास कठीण आहे. त्याचा निग्रह करणे वायूच्या निग्रहाप्रमाणेच अत्यंत कठीण आहे असं मला वाटतं. यावर अर्जुन म्हणाला, देवा, तुम्ही आमच्या विषयींच्या कळकळीने खरोखर सांगत आहात, परंतु महाराज, या मनाच्या स्वभावापुढे आमचा टिकाव लागत नाही. हे मन कसे व केवढे आहे याचा पत्ता लावू असे म्हटले तर सापडत नाही. एरवी या मनाला वावरण्याला हे सर्व त्रैलोक्य अपुरे पडते. म्हणून हे असे कसे होईल की माकडाला समाधी लागेल किंवा सोसाट्याचा वारा थांब म्हटल्यावर थांबेल काय? जे मन बुद्धीला छळते ते तिने केलेला निश्चय सिद्धीस जाऊ देत नाही आणि सात्विक धैर्याच्या हातावर हात मारून पळून जातं. जे सारासार बुद्धीला भ्रमात पाडतं, संतोषाला आशा उत्पन्न करतं आणि आपण एके ठिकाणी राहिलो तरी आपणाला दाही दिशांना फिरवतं. ज्याला आवरू गेले असता ते जास्त उसळतं, ज्याला निरोधच सहाय्य होतो, असे ते मन आपला स्वभाव टाकील काय? म्हणून हे मन एक निश्चल राहील आणि मग आम्हाला साम्यावस्था प्राप्त होईल, हे एवढ्या करता फार करून घडणार नाही. अर्जुन म्हणे, देवा,
तुम्ही सांगा करी आमुचिया कणवा, परी न पुरी जी स्वभावा मनाचिया. हे मन कैसे केवढे, ऐसे पाहो म्हणो तरी न सापडे. एरवी रहाटावया थोडे त्रैलोक्य यया, म्हणून ऐसे कैसे घडेल, जे मर्कट समाधी येईल. का राहे म्हणतलिया राहेल महावातू. जे बुद्धी ते स्थळी, निश्चया ते टाळी. धैर्यसी हातफळी मिळवूनी जाय. जे विवेकाते भुलवी, संतोषासी चाड लावी. बैसिजे तरी हिंडवी दाही दिशा. जे निरोधले घे उभावे, जया संयमुची होय साबावो. ते मन आपुला स्वभावो, सांडील काही. म्हणून मन एक निश्चळ राहेल, मग आम्हासी साम्य होईल. हे विशेषेही न घडेल तया लागी. श्री भगवान उवाच. असंशयं महाबाहो, मनो दुर्निग्रहं चलम्. अभ्यासेन तु कौन्तेय, वैराग्येण च गृह्यते. श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुना, मन हे निसंशय चंचल असून निग्रह करण्यास अत्यंत कठीण आहे. परंतु अर्जुना, सतत अभ्यासाने व वैराग्याने याचा निग्रह करता येतो. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, तू म्हणत आहेस ते खरोखर तसेच आहे. या मनाचा स्वभाव खरोखर चपलच आहे. परंतु वैराग्याच्या जोरावर मन जर अभ्यासाकडे वळवले तर काही एका वेळाने ते स्थिर होईल. कारण की या मनाची एक गोष्ट चांगली आहे, ती ही की ते त्याला एकदा गोडी लागली की अनुभवलेल्या गोडीच्या ठिकाणी संवकते. म्हणून त्याला कौतुकाने आत्मानुभव सुखच वारंवार दाखवित जावे. एक ते काम इथे सांगायचं मला, जरा अवघडरीत्या भाषा वापरली तरी पण खूप छान सांगितलंय. म्हणजे माऊलीने तर इतकं छान एक्सप्लेन केलं की मनाचं कसं असतं की त्याला जर का एखादी गोष्ट आवडली तर तेच ते करायला बघतात. आता लहान मुलांना तुम्ही काहीतरी खेळायला दिलं आणि ते त्यांना आवडलं की तेच ते खेळत बसतात. आपलं सुद्धा असंच असतं. आपल्याला सिनेमा आवडला किंवा कोणतं गाणं आवडलं की आपण ते नुसतं ऐकत बसतो. का बरं आवडतं? ऐकतो कारण आपल्याला ते आवडतं म्हणून. तर आधी आपल्याला काय करायचंय की अभ्यासाची गोडी लावायची. मनाला आपल्या अभ्यासाची गोडी लावायची. आता तुम्ही सगळेजण क्लासला येतात. का बरं क्लासला येतात? कारण तुम्हाला आवडतं ते. आणि जे आपल्याला आवडतं ते आपल्याला सारखं सारखं करायचं असतं. असं माऊली सांगतात आहे. मला ते अगदी पटतं की जे आपल्याला आवडतं ना ते आपल्याला सारखं सारखं करायचं असतं. म्हणून आपल्याला जर का अध्यात्मामध्ये जायचं असेल तर त्यांनी शेवटी जसं म्हटलंय की त्याची आपण आवड लावून घ्यायची की हा मला हे आवडतंय. जेव्हा तुम्हाला ते आवडायला लागतं तेव्हा तुमचं मन आपोआप तुम्हाला म्हणणार अरे हा आता हे करायचं, आता हे वाचायचं, पुढचं वाचायचं. तर मला ती कल्पना खूप आवडते की आपल्या मनाला सवय लावली नाही का की मग ते बडबड करतं सगळं. जाऊया पुढे. तव कृष्ण म्हणती साचची, बोलत आहासी ते तैसेची. यया मनाचा कीर चपळची, स्वभावोगा. परी वैराग्याचे आधारे, जरी लाविले अभ्यासाची मोहरे. तरी केतुलेनी एके अवसरे, स्थिरावेल. काजे यया मनाचे एकनिके, जे हे देखिले गोडीची ठाया सोके. म्हणून अनुभव सुखची कवतिके, दावीत जाईजे. पुढचं कोणतरी वेगळं हा, वाचणार आहे का? हो. मी वाच हो, मी मनीष मनीषा वाचणार वाचणार आहे. आहे. हा, थँक्यू कीर्ती, छान वाचलंस. ओके, मी लागू का वाचायला? हो, चालेल. असंयतात्मना योगो दुष्पाप इति मे मतिः वश्यात्मना तु यतता शक्यो वात्मुत्पायतः.
विरक्ती व अभ्यास यांच्या अभावी ज्याचे अंतःकरण स्वाधीन नाही, त्याला योग प्राप्त होणे अत्यंत कठीण आहे. हे मलाही पटते. परंतु ज्याचे अंतःकरण स्वाधीन आहे, त्यांनी वर सांगितलेल्या उपायांनी प्रयत्न केला असता त्याला योग प्राप्त होणे शक्य आहे. एरवी ज्यांच्या ठिकाणी वैराग्य नाही, जे केव्हाच अभ्यासाकडे वळत नाहीत, त्यांना मन आवरत नाही. ही गोष्ट आम्हालाही कबूल नाही काय? परंतु यमनियमांच्या वाटेने गेले नाही, वैराग्याची कधीसुद्धा आठवण केली नाही व केवळ विषयरूपी पाण्यामध्ये बुडी मारून राहिले, आपल्या मनाला जन्मल्यापासून कधीही युक्तीचा चिमटा पण जर लावला नाही, तर ते स्थिर कसे का होईल सांग बरे? म्हणून मनाचा निग्रह होईल असा जो उपाय आहे, तो करण्याला प्रारंभ कर. मग निग्रह कसा होत नाही ते पहा. तर योग साधन जेवढे आहे ते सर्वच खोटे आहे काय? परंतु आपल्या हातून अभ्यास होत नाही असे म्हण. अंगामध्ये योगाचे जर सामर्थ्य असेल, तर त्यापुढे मनाची चपलता ती किती आहे? हे महत्तत्वादी सर्व आपल्या अधीन होणार नाही काय? या प्रसंगी अर्जुन म्हणाला, फार चांगले. देव म्हणतात त्यात चूक नाही. योगाच्या सामर्थ्याबरोबर मनाच्या सामर्थ्याची खरोखर तुलना होणार नाही. परंतु तोच योग कसा आहे व त्याचे ज्ञान कसे करून घ्यावयाचे याची इतके दिवस आम्हाला वार्ताही नव्हती. म्हणून महाराज, आम्ही म्हणत होतो की हे मन अनावर आहे. कृष्णा, या साऱ्या जन्मात तुझ्या प्रसादाच्या योगाने आता सांप्रत आम्हाला ही योगाची ओळख झाली. हं. एरवी विरक्ती जयांची नाही, जे अभ्यासी न विगती कही, तया नाकळे हे आम्हीही न मनुकाई, परियम नियमांची या वाटा न वजीचे, कही वैराग्याची सेन करीजे, केवळ विषय जळी ठाकीजे, बुडी देऊनी, या जालिया मानसा कही, युक्तीची कांबी लागली नाही, तरी निश्चल होईल काही, कैसे निसंगे, म्हणून मनाचा निग्रह होये, ऐसा उपाय जो आहे, तो आरंभी मग नोहे, कैसा पाहो. तरी योग साधन जितके, ते अवघेची काय लटिके, परी आपण पया अभ्यासून ठाके, हेची म्हणे. आगी योगाचे होत बळ, तरी मन केतुले चपळ, काय महदादी हे सकळ, आपुनो हे. येथ अर्जुन म्हणे निके, देवो बोलती तेन चुके, साच योग बळेसी न तुके, मनोबळ. तरी तोची योगु कैसा केवी जाणो, आम्ही ये तुले दिया मातुही देणो, म्हणून मना तेजी म्हणो अनावर हे. हा आता आगवे या जन्मा, तुझेनी प्रसादे पुरुषोत्तमा, योग परिचयो आम्हा जाहला आजी. अर्जुन उवाच, अयति श्रद्धयोपेतो योगाचलितमानसः, अप्राप्य योग संसिद्धिं, का गति कृष्ण गच्छति, कश्चिनो भय भ्रष्ट, छिन्नाभ्रमिव नश्यति, अप्रतिष्ठो महाबाहो, विमूढो ब्रह्मण पथि. एतत्मेन संशयं कृष्ण, छेतुमहर्ष्य शेषतः, वदन्य संशयस्यास्य, छेत्यानयुपपद्यते. अर्जुन म्हणाला, हे कृष्णा, मनुष्य श्रद्धेने युक्त असला, पण त्याचे मन काही कालाने योगापासून चलित झाल्याने
त्याचा प्रयत्न सुटला व त्या कारणाने त्याला योगसिद्धी प्राप्त नाही झाली नाही, तर तो कोणत्या गतीला जातो? हे कृष्णा, इंद्रिय सुख व मोक्ष या दोन्ही गोष्टी दोहोंपासून भ्रष्ट झालेला तो ब्रह्मप्राप्तीच्या मार्गामध्ये आधारहीन व मतिहीन झालेला, इतर ढगांपासून वेगळ्या झालेल्या ढगाप्रमाणे नाश पावत नाही ना? हे कृष्णा, ही माझी शंका पूर्णतेने नाहीशी करण्यास तू समर्थ आहेस. ही शंका नष्ट करण्यास तुझ्याखेरीज दुसरा कोणी समर्थ आढळत नाही. परंतु महाराज, मला आणखी एक शंका आलेली आहे. ती दूर करण्यास तुझ्या वाचून कोणी समर्थ नाही. म्हणून देवा सांगा, कोणी एक योग्य परिश्रम केल्याशिवाय केवळ श्रद्धेच्या जोरावर मोक्षपदाला काबीज करावयास पाहत होता. पुढले गाव जे आत्मसिद्धी, त्या गावाला येण्याकरता तो इंद्रिय रूपी गावाहून निघून आस्थेच्या वाटेला लागला. पण तो आत्मसिद्धीच्या गावाला पोहोचला नाही आणि त्यास परतही येवत नाही. असा मध्येच असताना त्याचा आयुष्यरूपी सूर्य अस्ताला गेला. भलत्या वेळी विरळ असे थोडे नुसते चुकून ढग आले तर ते टिकत नाहीत व वर्षावही करत नाहीत. त्याप्रमाणे विषयासक्तता व मोक्ष ही दोन्ही त्यास दूर राहिली. अशी की आत्मसिद्धीची प्राप्ती तर दूरच राहिली आणि दुसरे आपल्यास आत्मप्राप्ती होणार नाही अशी आशाही त्याला श्रद्धा असल्यामुळे सोडता येत नाही. याप्रमाणे जो पुरुष उशिरामुळे फसला व जो आत्मप्राप्तीविषयी पूर्ण श्रद्धा असताना मरण पावला, त्याला अहो महाराज, कोणती गती प्राप्त होते ते सांगा. एक मिनिट थांबा इथे. हा हा. आपल्या सगळ्यांच्या मनातला प्रश्न असतो ना. जसं काही आपण उशिरा अभ्यास सुरू केला आणि ते होईपर्यंत आपल्याला जर का मोक्ष मिळाला नाही किंवा काही कारणामुळे आपला सगळा अभ्यास होण्याच्या ऐवजी कोणी गेला तर त्याचं काय होतं पुढे? आपल्या मनात असं सगळ्यांचं असतं ना. हा हो. प्रश्न आहे. आपण त्याचं जमलं तर आपण उत्तरही त्याचं वाचूया. 47 म्हणजे 41 मध्ये आहे ते उत्तर. बघूया. पण प्रश्न तर खूप छान आहे ना. हो, प्रश्न चांगला आहे. हम्म. परिआणिक एक गोसाविया, मज संशयो असे साविया, तो तुवा चुनी फेडावया समर्थू नाही. म्हणून सांगे गोविंदा, कवण एकू मोक्षपदा, झोंबत होता श्रद्धा उपाये विण. इंद्रिय ग्रामोनी निघाला, आस्थेचिया वाटा लागला, आत्मसिद्धीचिया पुढिला नगरा यावया. तव आत्मसिद्धीच न ठकेची, आणि मागू ते न येववेची. ऐसा अस्तु गेला माझारीची, आयुष्य भानू. जैसे अवकाळी आभाळ, अळूमाळू सपातळ, विपाये आले केवळ, वसेना वर्षे. तैसी दोन्ही दुरावली, जे प्राप्ती तव अलग ठेली, आणि अप्राप्ती ही सांडवली श्रद्धा तया. ऐसा ओलांतरला कांजी, जो श्रद्धेच्याची समाजी, पुढला तया होजी कवणगती. श्री भगवान उवाच, पार्थ नैवेह नामुत्र, विनाशस्तस्य विद्यहे, न हि कल्याणकृतक्षित दुर्गती तात गच्छती. श्रीकृष्ण म्हणाले, हे पार्था, इहलोकी अथवा परलोकी कोठेही त्याचा नाश होत नाही. कारण बाबा, शुभ कर्म करणारा कोणीही दुर्गतीला जात नाही. तेव्हा कृष्ण म्हणाले, अर्जुना, ज्याला मोक्ष सुखाची उत्कट इच्छा आहे, त्याला मोक्षाशिवाय दुसरी गती आहे काय? पण एवढेच एक होते की तो मध्ये विसावा घ्यावा लागतो.
मग तो विसावा घेणेही असे सुकर असते की जे इंद्रादी देवांनाही प्राप्त होत नाही. वास्तविक अभ्यासाच्या जलद पावलाने जर तो चालला तर मरण काळापूर्वीच ब्रह्मसिद्धीला येऊन मिळता. पण तितक्या वेगाने अभ्यास न झाल्यामुळे विसावा घेणे भागच पडले. पण नंतर मोक्ष त्याच्याच करता ठेवलेलाच आहे. तव कृष्ण म्हणती पार्था, जया मोक्ष सुखी आस्था, तया मोक्षा वाचुनी अन्यथा गती आहे का? परी ए परी एतुलेची एक घडे, जे माझारी विसवावे पडे, तेही परी ऐसे सुरवाडे, जो देवा नाही. एरवी अभ्यासांचा उचलता, पाऊली जरी चालता, तरी दिवसा आधी ठाकिता, सोहन सिद्धिते. परी ते तुला वेगू नव्हेची, म्हणून विसावा तरी निकाची, पाठीमोक्षू तव ऐतैसाची, ठेविला असे. पुढचं पण वाचूया, तो महत्वाचा आहे, ते उत्तर आहे त्याचं आणि ओके. चांगलं उत्तर आहे. वाचू शकता तुम्ही का दुसरं हो कोणी? हो, मी वाचते ना. चालेल. प्राप्य पुण्यकृतान् लोका, नुष्यित्वा शाश्वती समा, शुचिनां श्रीमंता गेहे, योगभ्रष्टोऽभिजायते. हे खूप महत्वाचं आहे की शुचिनाम श्रीमता गेहे योग भ्रष्ट भिजायते. आता कसा अर्थ त्याचा? तो योगभ्रष्ट पुण्यकर्म करणाऱ्यांच्या लोकाला जाऊन तेथे पुष्कळ वर्ष वास केल्यानंतर शुद्धाचरणी आणि वैभवशाली अशा कुलामध्ये जन्म पावतो. ऐक कसा चमत्कार होतो तो. 100 यज्ञ करणाऱ्यास कष्टाने जी स्थिती प्राप्त होते ती त्या मोक्षाची इच्छा करणाऱ्यास क्षमा वाचून मिळते. मग त्या ठिकाणचे ते जे दिव्य व फलदायी भोग ते यथास्थित भोगीत असताही त्याच्या मनास कंटाळा येतो. देवा हे विघ्न मध्येच का आले? असा स्वप्नातील भोग भोगीत असता स्वर्गातील स्वर्गातील भोग भोगीत असता हम्म. तो सारखा पश्चाताप करीत असतो. हम्म. नंतर तो मनुष्य लोकात जन्मतो. पण सर्व धर्मांचे वसतिस्थान व वैभवरूप लक्ष्मीचे जे कुलरूपी शेत त्यामध्ये तो भात गोट्याच्या रोपाप्रमाणे वाढतो. हम्म. जे कुल नीतीच्या मार्गाने चालते, सत्याने पवित्र झालेले बोलते आणि जे पाहणे असेल ते शास्त्रदृष्टीने पाहते, ज्या कुळात वेद हे जागृत दैवत आहे, शास्त्रविहित आचरण हाच ज्याचा व्यापार आहे व सारासार विचार हा ज्याच्या सल्लामसलत देणारा प्रधान आहे, ज्या कुळामध्ये चिंता ईश्वराचीच एकनिष्ठ पत्नी झालेली असते आणि हृदयाधिक या ज्याच्या घरातील देवता आहेत, अशा रीतीने ज्या कुळाचा आपल्या पुण्याईच्या कमाईने सर्व सुखाचा व्यापार वाढला आहे, त्या कुळात तो योगभ्रष्ट सुखाने जन्म घेतो. ऐके कवतिक हे कैसे, जे शतमखा लोक सायासे, ते तो पावे अनायासे, कैवल्य कामू. मग तेथीचे जे अमोघ अलौकिक भोग, भोगिताही सांग कांटाळे मन. हा अंतरायो अवचिता, का ओढवला भगवंता. दिवी भोग भोगिता, अनुतापी नित्य, पाठी जन्मे संसारी, परिसकळ धर्माची या माहेरी. लांबा उगवे आगरी, विभव श्रियेचा, जेया ते नीतिपंथे चालिजे, सत्यधूत बोलिजे, देखावे ते देखिजे, शास्त्रदृष्टी. वेद जो वेद तो जोगेश्वरू, जया व्यवसाय निजाचारू, सारा सार विचारू,
मंत्री जे आते जयांचा कुळी चिंता झाली ईश्वराची पतिव्रता जया ते गृहदेवता आदी श्रुती ऐसी निज पुण्याची या जोडी वाढीनली सर्व सुखाची कुळवाडी ये जन्मे तो सुरवाडी योगच्युत हा, छान. म्हणजे इथेच थांबूया आपण. त्याच्यात ओके. त्यांनी म्हटलं की तुम्हाला ही जी व्यक्ती असते ज्याचा अर्धवट झालेला आहे, अजून तिला मोक्ष मिळाला नाही, ती व्यक्ती स्वर्गात जाते आणि स्वर्गात गेली तरी तिला काय ते सगळं आवडत नाही, स्वर्गात सुख वगैरे. ती म्हणते की मला अजून कितीतरी शिकायचं आहे, मी पुन्हा परत येणार. तर अशी व्यक्ती पुन्हा जन्म घेते. आणि कुठे जन्म घेते तर खूप छान कुळामध्ये जन्म घेते. असं त्यांनी किती छान वर्णन केलंय त्याचं सगळं, की तिथे काय म्हणतात, तिथे सगळं वेद असतात, आणखीन शास्त्रविहित असं आचरण तिथे असतं. आणि सगळे छान सारासार विचार करणारे लोक असतात. अशा छान कुळामध्ये तुम्हाला जन्म मिळतो. तर आपल्याला थोडीशी आशा करायला काही हरकत नाही पाहिजे. तर इथे आपण थांबू शकतो. आणि सुषमा येरवडेकर, डू यू वॉन्ट टू रीड नाव? गोषवारा राहिला होता तुझा. हो, मी माझा वराती मागून घोडं होणार आहे आता हे. चालेल पण काय चालेल, हरकत नाही. हरकत नाही. पण या. तू तयारी केली आहे तर वाचून घे. आहे हो अजून हो, पर्यंत थँक्यू. गेली. या, थँक्यू. ज्ञानेश्वरी अभ्यास वर्ग दिनांक 7 मे 24चा गोषवारा. केतकीताईंच्या नमनानंतर शोभाताईंनी दिनांक 4/30/24च्या अभ्यास वर्गाचा गोषवारा वाचला. त्यात त्यांनी निलिमाताईंनी केलेले श्लोक 14चे मार्मिक स्पष्टीकरण आणि पूर्वी स्वतः लिहिलेला आत्मसंयम योग हा गोषवारा वाचून दाखवला. या अभ्यास वर्गात गीता अध्याय 6वा श्लोक 15 ते 23 आणि ज्ञानेश्वरी अध्याय 6 ओव्या 293 ते 374 हा भाग वाचला गेला. ज्योत्स्नाताईंनी श्लोक 15 आणि ओव्या 293 ते 340 वाचले आणि माधवी पटवर्धन यांनी श्लोक 16 ते 23 आणि ओव्या 345 ते 374 असे वाचले. 6व्या अध्यायाच्या आधी ज्ञानदेवांनी केलेल्या प्रस्तावनेपासूनच आता आपण खोल पाण्यात आल्याची जाणीव होऊ लागली होती. ती या वर्गात बळावली. शब्दांना सजीव करणारे लढिवाळ कवित्व ही ज्ञानेश्वरांची हातोटी आहेच आहे. पण संस्कृतचा गंध नसलेल्या समोरच्या मराठी श्रोत्यांना अत्यंत आदरपूर्वक आपल्या वर्णविषयात आपुलकीने समरस करून घेणे ही खरी ज्ञानबाची मेख आहे. इथे मूर्तिमंत प्रज्ञा आणि दैवी प्रतिभा यांच्या अनुभवासोबत हे तो प्रचितीचे बोलणे असल्याचा साक्षात्कार होतो. आणि कुंडलिनीच्या चित्त थरारक वर्णनाने स्तंभित होत असतानाच आपल्या जानप्रस्थी वयात या अल्पवयी नवतरुण योगीराजाच्या सिद्धहस्त ज्ञानापुढे आपली मान आपोआपच लवते. ज्ञानेश्वरांच्या शब्दात श्रीकृष्ण सांगतात की कुंडलिनी लय पावल्यावर देहाचा आकार नाहीसा होतो, शरीर खेचर म्हणजे गगनविहारी होते. अशा साधकाची जी भूमिका सिद्ध होईल त्या ठिकाणी अणिमादिक सिद्धी त्याला प्राप्त होत जातात. या अष्टसिद्धी म्हणजे अणिमा, गरिमा शरीर सूक्ष्म वा प्रचंड करता येणे, गरिमा लघुमा शरीर अतिशय जड किंवा अतिशय हलके करणे, प्राप्ती म्हणजे मनोगताने पुढे जाणे, प्राकाम्य म्हणजे दुसऱ्यांचे विचार समजणे, ईशत्व म्हणजे आत्मसाक्षात्कार होणे, वशित्व म्हणजे दुसऱ्याला वश करता येणारे, असा खुलासा निलिमाताईंनी दिला. तो ऐकताना अणुपासोनी ब्रह्मांडा एवढा होत जात असे आणि मनासी टाकिले मागे आला गेला मनोगते, हे रामदासांनी केलेले मारुतीचे वर्णन आठवले. नारद मुनींचा त्रैलोक्यातला संचार आठवला. मारुतीचे उड्डाण आणि त्याने भीमाचे केलेले गर्वहरण यातले मर्म समजले. 322 आणि 323 ओव्यांमध्ये चैतन्याचे वर्णन आहे. चैतन्याला विश्वाचे मूळ, योगद्रुमाचे फळ असे म्हटले आहे व महाभूतांचे बीज, महातेजांचे तेज आणि माझे म्हणजे श्रीकृष्णाचे परमेश्वराचे निजस्वरूप म्हटले आहे.
अर्जुनाने तू सांगितलेला योग मनाला पटला, पण माझी योग्यता नाही किंवा माझा अधिकार नाही असे म्हटले. तुम्ही सांगितलेल्या साधनाचे वाटेल त्याने अनुष्ठान केले तर ते साध्य होईल का असे विचारले. कृष्ण म्हणतात, थोडासा विरक्त असून देहाच्या गरजा ज्याने आवरल्या आहेत, तोच या कामी अधिकारी नाही काय? श्लोक 17 मध्ये परिमित खाणे व हिंडणे, निद्रा व जागर, बोलणे यांच्यावर भाष्य आहे. येथे निलिमाताईंनी महानारायण उपनिषदातली अघमर्षण मंत्राचे स्पष्टीकरण दिले. आपले पोट निम्मे भरेल एवढेच खावे, 1/3 भरेल एवढेच पाणी व इतर पेये प्यावीत आणि उरलेले पोट रिकामे ठेवावे म्हणजे इतर द्रव्यांना एकत्र व्हायला जागा मिळते. निवाऱ्याच्या जागी असलेला दिवा जसा निश्चल असतो तसे नियमितपणा बाणवलेल्या आत्मयोग अनुष्ठान करणाऱ्याची स्थिती असते. म्हणजेच नियमित आणि अनासक्त व्यक्ती योगाचा अभ्यास करू शकते. पुन्हा श्रीकृष्ण अर्जुनाला आसनाच्या बळकटपणापासून आरंभ करून योगाभ्यास कर म्हणजे इंद्रियांचा निरोध होईल असे सांगतात. योगामुळे इंद्रियांचा निग्रह होतो तेव्हा चित्त चैतन्याच्या म्हणजे स्वतःच्याच भेटीला निघते व आत्म्याशी समरस झाल्यामुळे त्याचा चित्तपणा नाहीसा होतो आणि ते चैतन्य होऊन राहते. मग दुःखाने ते दडपत नाही, सुखाने हुरळत नाही, देहाला विसरून जाते. अशा दुःखविहीन सुखालाच योग ही संज्ञा आहे. म्हणून अशा योगाचे अनुष्ठान निश्चयाने व उत्साहाने करावे. असा माझा तुका म्हणे त्यातल्या त्यात गोश्वरा आहे. खूप छान सांगितलं. खूपच छान सांगितलं. आणि तुझं हाताने लिहिलं असलं तरी त्याचा फोटो काढून त्याच्यावरती टाकशील. ठीक म्हणजे आहे. फोटो काढता येतो ना आपल्याला त्याचा आणि मग या तसा फोटो काढता येतो. हा छान छान लिहिलंयस तू. थँक्यू. अगदी समजून लिहिलंय सगळं. आणि मला वाटतं गोषवाऱ्याचं तेच उद्दिष्ट आहे की तुम्हाला त्याच्यामध्ये जास्त अभ्यास केला जातो. खूपच छान या. लिहिलंयस, मस्त. चला थांबूया आता आपण इथे. या. 8:53 झाले आता. स्वतःवर लिहिण्याची पाळी आली की जरा जास्त आपल्याला त्याच्यात बुडावं लागतं. हे माझ्या लक्षात आलं. एक्झॅक्टली. मग सगळं डिटेलमध्ये आपलं वाचलं जातं. शोभाताई म्हणत होत्या त्या दरवेळेसच लिहितात आणि दॅट्स अ व्हेरी गुड. म्हणजे सवय खूप चांगली आहे की दरवेळेस काहीतरी नोट्स काहीतरी काढून ठेवायच्या म्हणून. आणि माधवी पण करायची आधी, हो ना? ओके. आता केतकी सुरू करूया. हो. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषो निमज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवर्त भूमंडळी भेट तू भूता, चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन, सोय रे होतो किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होवो नितीही लोकी, भजिजो आदिपुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये, विशेषी लोकी दृष्टादृष्ट विजयी होवावे जी. येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दान पसावो, येणे वरे ज्ञान देवो, सुखिया झाला, सुखिया झाला, सुखिया झाला. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते, पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते.
ओम शांति शांति शांति.